श्रीराम समर्थ. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होते, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ते. नमस्कार सज्जन हो. विश्व उपासनेचे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करते. आपल्यापैकी अनेकांना भीमरूपी स्तोत्र, रामरक्षा यासारखे अनेक स्तोत्र मुखोद्गत असतील. ही स्तोत्र म्हणत असताना काही वेळा नेमका अर्थ लक्षात येत नाही, पण अर्थ समजला की ही स्तोत्र म्हणताना विलक्षण समाधानाची अनुभूती येते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव असेल. अशाच काही स्तोत्रांचा अर्थ जो सद्गुरू कृपेने माझ्या ध्यानात आला, तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती. वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजना. भीमरूप धारण केलेला म्हणजेच महाकाय असा हा मारुती आहे. तो महारुद्र म्हणजे साक्षात शंकराचा अवतार आहे. रुद्र म्हणजे शंकर, रु म्हणजे चिंता आणि द्र म्हणजे दूर करणारा, मोठमोठ्या चिंता दूर करणारा म्हणून तो महारुद्र. वज्र म्हणजे आकाशातील वीज किंवा हिरा. खरं तर ही दोन्ही विशेषणं हनुमंताला समर्पक आहेत. हनुमान म्हणजे शस्त्राने युक्त असलेला. हनु म्हणजे शस्त्र, जसं शक्तिमान म्हणजे शक्तीने युक्त असलेला. मारुती म्हणजे मरुताचा मुलगा, वायुपुत्र. कसा आहे हा हनुमान? तर महाकाय आहे, चिंता दूर करणारा अशा शंकराचा साक्षात अवतार आहे. तो विजेसारखा चपळ आहे, तेजस्वी आहे. तो शस्त्रधारी आहे, मरुताचा मुलगा आहे. वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजना. वनारी म्हणजे वनानाम अरिही, वनांचा शत्रू. आता हा ज्ञानीनाम अग्रगण्यम, बुद्धिमतां वरिष्ठम असा हनुमंत वनांचा शत्रू कसा असू शकेल बरं? नाही म्हणायला अशोक वाटिकेत सीतेचा शोध लागल्यानंतर श्रमपरिहार म्हणून त्यांनी फलाहार घेतला. तेव्हा त्या वाटिकेतली काही झाडं त्यांनी उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख रामायणात आहे. पण यामागे रावणाला आपण आल्याचा संदेश मिळावा एवढाच हेतू असावा. पण समर्थांनी मग इथे वनारी असं का म्हटलं असावं? याचं उत्तर आपल्याला रामचरितमानसात मिळतं. श्लोक असा आहे: अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. माझा हा अत्यंत आवडता श्लोक आहे. अर्थ अतिशय सोपा आहे. त्यातला एकच शब्द आपण जाणून घेऊया. तो आहे धनुजवनकृशानुं, दैत्यरूपी वन उद्ध्वस्त करणारा. वनारी हे विशेषण समर्थांनी इथे का वापरलं आहे याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. दैत्यरूपी वन उद्ध्वस्त करणारा हा अंजनीसूत, हा रामदूत या दानवांसाठी तो जणू प्रभंजन म्हणजे वादळच आहे. वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना. महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी, धूर्त वैष्णव गायका. हनुमंत हा बलशाली आहे. तो वायुपुत्र आहे, त्यामुळे प्राणदाता आहे, चैतन्य प्रदान करणारा आहे. आपल्या शक्ती सामर्थ्याने तो सगळ्यांना म्हणजे समस्त प्राणीमात्रांना उठवतो, जागं करतो. असा याचा वरवर पाहता जरी अर्थ असला तरी प्रत्यक्षात या ओळींमध्ये खूप मोठा अर्थ सामावला आहे, जो सद्गुरू कृपेने आपण पाहूयात. समर्थांनी बलोपासनेवर विशेष भर दिला.
त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 11 मारुतींची स्थापना केली. समर्थांचीच एक ओवी आहे, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सबळ तरी सन्मार्ग लागे. अनेक सत्कृत्य केल्याचं फळ म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. तो जर सबळ असेल, आरोग्य संपन्न असेल तर ते भाग्यच म्हणावं लागेल. कारण सन्मार्गाकडे नेणारं साधन म्हणून या नरदेहाचा उपयोग आपल्याला करायचा आहे. तेव्हा तो बलवान असलाच पाहिजे. त्यासाठी योगासनं हा उत्तम उपाय आहे. त्याचं महत्त्व समर्थांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणातून तरुणांना पटवून दिलं आहे. ते रोज 800 सूर्यनमस्कार घालीत असत. म्हणून हा महाबली आपला आदर्श आहे. पण काही कारणास्तव ज्याचा देह सुदृढ नसेल त्याचं काय? त्याच्यासाठी हा हनुमंत प्राणदाता कसा होतो? तर हनुमंत हा अखंड नामस्मरण करतो. श्री महाराज म्हणतात, नामात योगाची सर्व अंग येतात. जो अशक्त आहे, ज्याची तब्येत चांगली नाही, त्याला नुसत्या नामस्मरणाच्या जोरावर योगातील सर्व क्रिया शक्य आहेत. श्री महाराजांच्या चरित्रात याची अनेक उदाहरणं आलेली आहेत. थोडक्यात काय, तर अनन्यतेने नाम घेणाऱ्या साधकांना हा हनुमंत वेळप्रसंगी आपल्या बळाचा, आपल्या शक्तीचा वापर करून साधनात वर नेतो. एके ठिकाणी हनुमंताचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याच काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडून धावे. खळी गांजिता ध्यान सांडून धावे असं म्हटलंय. खल कोण? तर दुष्ट म्हणजे आपले षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू आहेत. हे आपल्या साधन मार्गातील खूप मोठी धोंड आहे. साधकांना जेव्हा हे दुष्ट विकार त्रास देतात तेव्हा हनुमंत स्वतः ध्यानातून खाली येतात आणि साधकाला मदत करतात. म्हणून सकळा उठवी बळे. आपले विकार ताब्यात आले की साधक सुखदुःखातीत होतो. म्हणून सौख्यकारी दुःखहारी असा हा हनुमंत साधकांना मदत करतो. आता हा सौख्य निर्माण करणारा, दुःखहरण करणारा हनुमंत धूर्त कसा असू शकेल बरं? कारण धूर्त म्हणजे तर लबाड. काय सुचवायचं आहे समर्थांना इथे? भक्तिमार्गातली माणसं ही अव्यवहारी असतात, भोळी असतात, असा सो कॉल्ड अत्याधुनिक विचारवंतांचा समज आहे. रावणासारख्या राक्षसांशी वागताना हनुमंतांनी कसा धूर्तपणा दाखवला, कसा व्यवहार केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याची आठवण समर्थांना इथे करून द्यायची आहे. व्यवहारात कसं वागावं हे सांगताना समर्थ दासबोधातही सांगतात, धटाशी धट, उद्धटाशी उद्धट, नटखटाशी नटखट. समर्थांना इथे असंच काहीसं सुचवायचं आहे. आता हा वैष्णव गायक आहे. श्री रामचंद्र हे विष्णूचे अवतार आहेत. सीतामाता अशोक वाटिकेत असताना हनुमंताने आपल्या सुमधूर स्वरात सीतेला रामकथा ऐकवली अशी कथा आपण ऐकलीच आहे. म्हणून तो वैष्णव गायक आहे. हनुमंताची हीच प्रतिमा आपल्या मनात ठसवायची आहे की जेणेकरून आपल्याही मुखात सदैव नामस्मरण राहील. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना. हरिरूपा म्हणजे ज्याचं रूप आमचं मन हरण करणारं आहे, अतिशय सुंदर आहे. जगदंतरा म्हणजे जो जगाहून वेगळा आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप प्रेम असेल तर आपण त्याच्यासाठी अनेक विशेषणांचा वापर करतो. तसंच हनुमंताबद्दल बोलताना निरातिशय प्रेमाने वर्णन करताना समर्थांनी अशी अनेक विशेषणं वापरलेली आहे. पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. श्रीराम आणि लक्ष्मणाला पाताळातून बाहेर काढण्यासाठी तिथल्या देवतांशी हनुमंतानं युद्ध केलं. त्याच्या भव्य दिव्य पराक्रमाचं प्रतीक म्हणून त्याच्या सर्व अंगाला सिंदूर आहे असं इथे आपल्याला लक्षात येतं. आता ह्याबद्दल, ह्या सिंदूर लेपना याबद्दल आणखीन एक कथा सांगितल्या जाते. ती अशी आहे की एकदा
हनुमंतानं सीतामातेला विचारलं की हे माते, आपण भांगामध्ये काय लावलेलं आहे? तेव्हा सीतेनं उत्तर दिलं की हा सिंदूर आहे. त्याने काय होतं, असा कुतूहलपूर्व प्रश्न हनुमंतानं विचारला. तेव्हा सीतामाता म्हणाल्या की हे पतिप्रेमाचं प्रतीक आहे. यामुळे पतीचं आयुष्य वाढतं, श्रीरामांचं आयुष्य वाढतं. असं हनुमंताला जेव्हा कळलं तेव्हा हनुमंतानं आपल्या संपूर्ण शरीरावर सिंदुराचं लेपन केलं. किती किती प्रेम! आपणही कुठली उपासना करताना जर इतक्या उत्कट भावनेने केली तर भगवंताचं शाश्वत प्रेम आपल्यालाही नक्कीच मिळेल. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. पृथ्वी, आकाश, पाताळ ही तिन्ही लोक आहेत आणि ह्या तिन्ही लोकांचा हा स्वामी आहे, म्हणून तो लोकनाथ. नवे नव्हे, तो जगन्नाथ आहे, जगाचा नाथ आहे. हे जग म्हणजे 14 भुवन आहे असं आपण म्हणतो. यामध्ये 7 उच्च स्तरातले लोक आहे आणि 7 खालच्या स्तरातले लोक आहेत. वरच्या स्तरातले लोक कोणते, तर सत्यम, तपः, जनः, महः, स्वर्गः, भुवः आणि भूहुः. आपण जिथे राहतो ती पृथ्वी म्हणजे भूहुः. खालचे लोक कुठले, तर अटाल, विटाल, सुताल, तलातल, रसातल, महातल, पाताल. या 14ही भुवनांचा हा स्वामी आहे. तो प्राणनाथ आहे. हनुमंत हा प्राणनाथ कसा आहे याचं उत्तर आपल्याला छांदोग्य उपनिषदात मिळतं. ते म्हणतात, या जगात 2 सर्वकष शक्ती आहेत, एक विश्वातील वायू आणि दुसरा शरीरातील प्राण. मनुष्य जेव्हा निजतो तेव्हा त्याची वाचा, डोळे, कान, मन ही सर्व इंद्रिये प्राणमय होतात, म्हणून प्राणास सर्वकष म्हणतात. झोपेत आपले सर्व अवयव शांत असतात तेव्हा शरीरातील प्राण मात्र कार्यरत असतो. त्याचं कार्य अखंड चालू असतं. प्राण म्हणजे अंतःकरणातील वृत्तींना बल देणारी, गती देणारी शक्ती. आपल्या देहातला जो प्राणमय कोश आहे तो शुद्ध करणं हे साधकाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आपला प्राणमय कोश शुद्ध होत नाही तोपर्यंत काम, क्रोध, द्वेष इत्यादी विकार आपल्याला त्रास देतात. वायू ही ब्रह्माचीच शक्ती आहे. आपल्या देहात हा वायू प्राणरूपाने वास करतो. वायू आणि प्राण या दोघांनाही वश करून घेण्यासाठी वायुपुत्र हनुमानाची उपासना आवश्यक आहे. त्यासाठी भीमरूपी स्तोत्र हा उत्तम पर्याय आहे. हनुमान हा पुरातन पुरुष कसा आहे हेही आपल्याला छांदोग्य उपनिषदातच मिळतं. सूर्य, चंद्र, अग्नी, पाणी, एकूणच काय तर जगातील सर्व वस्तू वायूत लीन होतात. त्यामुळे वायूत सर्वांचं अधिदैवत आहे. म्हणून हनुमंतासाठी पुरातना असं विशेषण समर्थांनी इथे वापरलं आहे. आपण एखाद्या विशिष्ट देवतेची उपासना का बरं करतो, तर त्याचे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून, आणि म्हणूनच त्याला सगुण उपासना म्हणतात. आपल्या शरीरात अखंड कार्यरत असलेल्या प्राणाचं महत्त्व आपण जाणून घेतलं. या प्राणावर आयामाला की साधकाला आपल्या आराध्य देवतेचं ध्यान लागतं. साधकाची अशी प्रगती झाली की तो पुण्यवान बनतो. पुण्यशील म्हणजे चारित्र्य संपन्न होतो, पावन म्हणजे पवित्र होतो आणि परितोषक म्हणजे आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना संतोष देणारा होतो. हे सर्व गुण जे हनुमंतात आहे ते साधकातही येतात. हेच या विशेषणांवरून समर्थांना सुचवायचं आहे. युद्धजन्य परिस्थितीत हनुमंतांनी श्रीरामाला कसं सहाय्य केलं याचं वर्णन पुढच्या श्लोकात आहे. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. सीतामातेच्या शोधाची जबाबदारी हनुमंतावर आली तेव्हा ही मोहीम त्याने आपल्या खांद्यावर घेतली. हनुमंताला जन्मजात अवगत असलेल्या सिद्धींची आठवण जेव्हा जामवंताने करून दिली तेव्हा त्याच्यात एक वेगळाच आवेश संचारला. हा आवेश इतका भयंकर होता की काळरूपी अग्नी असलेले ते राक्षस या
काळरूपी रुद्राग्नी असलेल्या हनुमंताला चळाचळा कापू लागले. हनुमंताच्या या भयंकर रूपाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे. जणू काही त्यांनी अख्खं ब्रह्मांडच आपल्या मुखात सामावलेलं आहे. दात आवळले आहेत, नेत्रातून ज्वाळा निघत आहेत, भुवया उंचावलेल्या आहेत. हनुमंत रागाने इतके संतप्त झाले होते म्हणतात की अशोक वाटिकेतली पांढरी फुलंसुद्धा त्यांना लाल दिसत होती. हा अनुभव समर्थ चरित्रात प्रत्यक्ष मारुतीच्या साक्षीने आला आहे. एवढं रौद्ररूप धारण केलेला हा हनुमंत मात्र सीतेला प्रत्यक्ष सामोरं जाताना एखाद्या सभ्य नागरिकासारखा दिसतो. वर्णन असं आहे, पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. हनुमंताने आपली शेपटी डोक्यामागे दुमडली आहे. कानात सोन्याची कुंडलं शोभून दिसत आहेत. कमरेला सोन्याची कासोटी आहे. त्याच्या शेपटीला मंजुळ नाद करणारी घंटा किणकिणत आहे. आपण आल्याची जाणीव सीतेला व्हावी यासाठी त्याने ही युक्ती केली असावी. या सभ्य सोज्वळ रूपात त्याने जेव्हा सीतामातेला आपली ओळख करून दिली तेव्हा ती म्हणाली, हे पुत्रा, तुझी सगळी सेना तुझ्यासारखी छोटी असेल नाही, ती या बलाढ्य राक्षसांचा सामना कसा करू शकेल. तेव्हा हनुमंतानं आपलं महाकाय रूप प्रकट केलं. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. एखाद्या पर्वतासम विशालकाय असूनही एखाद्या नागरिकासारखा नेटका सडपातळ बांधेसूद असा तिच्यापुढे तो उभा आहे. विजेसारखी तेजस्वी चपळ अशी अंगकांठे असलेल्या त्यानं सीतेला आपल्या दर्शनानं जणू आश्वस्त केलेलं आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. या श्लोकात प्रत्यक्ष युद्धप्रसंगातलं वर्णन आहे. सीतामातेला दिलेला विश्वास या प्रसंगातून हनुमंतानं सार्थ ठरवला आहे. कोटीच्या कोटी मैल अंतर पार करून तो गेला आणि मंदार पर्वतासारखा विशालकाय असलेला द्रोणगिरी पर्वत क्षणाचाही विलंब न करता त्याने उखडून आणला. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे. केव्हा गेला आणि केव्हा आला हे कळायच्या आत मनोवेगाने मारुती परत आला देखील. कामाचं महत्त्व जाणून मनोवेगापेक्षाही जलद गतीनं तो परतला आहे. मनोवेगाशीही त्याची तुलना होऊ शकत नाही. खरं तर हा अतिशयोक्ती अलंकार मारुतीवर निस्सीम भक्ती करणाऱ्या रामदास स्वामींच्या लेखनाला अधिक अलंकृत करतो. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळणा कोठे मेरुमंदार धाकुटे. जातसे म्हणजे जन्मापासून. आपण जन्मजात असा शब्दप्रयोग करतो. अणुपासून ब्रह्मांडा एवढं होण्याची सिद्धी त्याला जन्मापासूनच प्राप्त आहे. इतर साधकांना मात्र अशा सिद्धी प्राप्त व्हायला जन्मोजन्मीची तपश्चर्या करावी लागते. म्हणून त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. अगदी मेरू आणि मंदार पर्वतही त्याच्यापुढे ठेंगणे दिसतील इतकं महाकाय रूप तो धारण करू शकतो. प्रसंगी अणू इतका सूक्ष्मही होऊ शकतो. अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्यम, इशित्वम, वशित्वम अशा 8 सिद्धी आहेत. आणि या 8ही सिद्धी हनुमंताला जन्मजात प्राप्त होत्या. याच सिद्धीच्या बळावर तो आपली शेपटी वज्रासारखी जड करू शकतो. त्या शेपटीने अख्ख्या ब्रह्मांडाला वेढा घालू शकतो. साऱ्या ब्रह्मांडात त्याची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही.
ब्रह्मांडा भोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके. तयासी तुळना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे. हनुमंताच्या शेपटीनं लंकेत काय कहर केला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. श्री शंकरांनी कपिकुळात का जन्म घेतला असावा अशी शंका मनात होती. याचं उत्तर बाबा बेलसरेंच्या एका प्रवचनात मिळालं. ते म्हणाले, का हो रामाने वानरसेनाच का नेली, नरसेना का नाही नेली बरं? तर सरळ आहे म्हणाले. मानव सेनेला लंकेत नेलं असतं तर ती सगळी सोनं गोळा करण्यातच व्यस्त झाली असती. पुढे एका प्रवचनात ते म्हणतात की नेता कसा असावा, तर अनुयायांच्या 2च पावलं पुढे असावा. यावरून श्री शंकरांनी कपिकुळात का जन्म घेतला असावा आणि श्रीरामाने युद्धासाठी वानरसेनाच का नेली असावी या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. हा रक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा. जन्मतःच हनुमंत सूर्याला पकडायला गेला. पहाटेच्या वेळेचा आरक्तवर्ण असलेला सूर्य म्हणजे खेळणंच आहे असा त्याचा समज झाला आणि बघता बघता वायुवेगानं हनुमंतांना आकाशात झेप घेतली देखील. या कथेचा संदर्भ पहिल्या ओळीशी आलेला आहे. वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा. शून्यमंडळ म्हणजे तुर्यातीत अवस्था. जन्मजात मिळालेल्या शक्तींचा वापर हनुमंतानं चुकीच्या पद्धतीने केला. अर्थात त्याच्या त्या बाललीला होत्या. पण त्याचा परिणाम असा झाला की त्याला या शक्तींचा विसर पडेल असा शाप मिळाला. योग्य वेळ येताच त्याचं स्मरण होईल असा उशापही मिळाला. या घटनेनं हनुमंत अंतर्मुख झाले. रामावरची निस्सीम भक्ती आणि नामस्मरण यामुळे ते तुर्यातीत अवस्थेपर्यंत पोहोचले. शून्यालाही भेदून पुढे गेले. आपल्यासारख्या सामान्य साधकाला उपासनेनं सिद्धी प्राप्त होतात, पण त्यात अडकून न पडता नेटाने पुढे आपली उपासना वाढवत न्यावी हेच समर्थांना यातून सुचवायचं आहे. पुढचे 2 श्लोक जे आहेत ते फलश्रुतीचे आहेत. धनधान्य पशुवृद्धी, पुत्र पौत्र समस्तही. पावती रूप विद्याती, स्तोत्र पाठे करूनिया. हे स्तोत्र पाठ केल्यानं हे सर्व लाभ मिळतात. आता इथे पाठ करणं म्हणजे मुखोद्गत करणं असा सीमित अर्थ नाही आहे, तर पाठ करणं म्हणजे नेमाने दररोज म्हणणं असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. ही फलश्रुती मागाहून घेतल्याचा अंदाज आहे, कारण पुढे हेधरा 15 श्लोकी असा 15वा श्लोक आहे. शिवाय याच्या पुढचा श्लोक जो आहे तो फलश्रुतीचाच आहे. कदाचित समर्थ संप्रदायातल्या एखाद्या प्रापंचिक साधकाला या स्तोत्रपठणाने हे सगळे लाभ सहज प्राप्त झाले असावेत. पुढे समर्थांच्या प्रेरणेने त्यांनी हा श्लोक रचला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. पुढची फलश्रुती ही साधन मार्गातल्या चिंता दूर करणारी आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप यातून बाहेर पडून साधना स्थिर करणं आपल्यासारख्या सामान्य लोकांना थोडं अवघड जातं. तेव्हा या स्तोत्रामुळं कसं सहाय्य मिळतं हे पुढल्या श्लोकात आलेलं आहे. भूतप्रेत संबंधादी, रोगव्याधी समस्तही. नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने. भूत प्रेत संबंध म्हणजे शरीर नसलेले आत्मे आणि बाहेरून येणारे रोग, शारीरिक व्याधी या सगळ्यांची चिंता आपल्यासारख्या सामान्य माणसाला कायम छळत असतात. एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एक श्लोक आहे की चिता चिंता समाही उक्ता, बिंदुमात्र विशेषतः. सजीवम दहती चिंता, निर्जीवम दहती चिता. या चिंतेनं पोळलेल्या जीवांना भीमरूपी स्तोत्र आश्वस्त करतं, आनंदाची समाधानाची प्राप्ती करून देतं.
हे स्तोत्र म्हणताना जेव्हा मन अगदी एकाग्र होतं तेव्हा प्रत्यक्ष हनुमंताचं दर्शन होतं. त्याच क्षणी या सर्व चिंता संपूर्णपणे नाहीशा होतात. स्तोत्राचा अर्थ लक्षात घेऊन म्हटलं तर त्याचा अनुभव लवकर येतो. आता हे स्तोत्र केव्हा म्हणावं आणि कसं म्हणावं हे पुढील श्लोकात सांगतात. हे धरा 15 श्लोके लाभली शोभली भली दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे. समर्थ रामदास स्वामी हे आत्मज्ञानी संत, साक्षात हनुमंतानं ज्यांना रामरायाचं दर्शन करवून दिलं आणि प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांकडून ज्यांना अनुग्रह मिळाला, त्या समर्थांची महती काय वर्णावी. असे समर्थ अतिशय विनम्रतेने लिहितात की हे 15 श्लोक जे माझ्याकडून लिहिल्या गेले ते मला श्रीरामांच्या कृपेने लाभलेले आहेत. ही सर्व विशेषणं हनुमंताला अतिशय शोभून दिसत आहेत. हृदयात अतिशय दृढतेने ती धरून ठेवा. अगदी निस्संशयपणे त्याचं स्मरण करा. किती दिवस तर म्हणाले संख्या चंद्रकळा गुणे. याचा अर्थ पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत आणि पुन्हा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ म्हणजे संपूर्ण महिनाभर. थोडक्यात काय तर दररोज म्हणा. काय खुबी आहे नाही सांगायची. पुढचा श्लोक म्हणजे आपल्यासारख्या प्रापंचिक साधकांच्या साधनमार्गातला सर्वात शेवटचा टप्पा. माझे मज कळो येती अवगुण ही साधनमार्गाची पहिली पायरी. आपले दोष संपूर्ण नाहीसे होऊन अंतःकरण अतिशय शांत पवित्र होणं हे अंतिम ध्येय आहे. हे मारुती स्तोत्र निस्संदेहपणे म्हटलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. मग आपल्यालाही हनुमंत श्रीरामाचं दर्शन घडवून देतो. माझ्या समर्थांची ही रोकडा प्रचिती आहे बरं का. रामदासी अग्रगण्यो कपी कुळासी मंडणो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासते. इति श्रीरामदास विरचितं संकटनिरसनं मारुती स्तोत्रम संपूर्णम. रामदासांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला, कपिकुळाचं भूषण असलेला, ज्याचा अंतरात्मा रामरूपच झाला आहे, अशा हनुमंताच्या प्रत्यक्ष दर्शनानं सर्व दोष नाहीसे होतात. हे समर्थांनी साधकाला दिलेलं वचन आहे. ते खोटं कसं असेल हे लक्षात ठेवूनच साधकांनी भीमरूपी स्तोत्र म्हटलं पाहिजे, तरच ते लवकर फलदायी होईल. भीमरूपी स्तोत्र ही रुद्राची उपासना आहे, तर रामरक्षा स्तोत्र ही विष्णूची उपासना आहे. या दोन्ही उपासना एकत्र कराव्यात असं जाणकार सांगतात. त्यासाठी रामरक्षा स्तोत्राची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रामरक्षा स्तोत्राप्रमाणेच भीमरूपी स्तोत्रही सिद्ध करता येतं. हे स्तोत्र जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर मात्र ते 1100 वेळा म्हणावं असं काही जाणकारांचं मत आहे. सर्वसाधारणपणे आपण जिथे पठण करणार आहोत ती जागा शुद्ध असावी, स्वच्छ असावी. शक्यतोवर हनुमानजींच्या मूर्तीसमोर बसावं. पठण करताना चित्त एकाग्र असावं. एका स्वरात लयबद्ध पद्धतीने पठण करावं. सिद्ध करताना एवढंच फक्त आपण लक्षात ठेवूया की 14 पासूनचे पुढचे श्लोक जे आहेत ते फलश्रुतीचे आहेत, ते एकदाच म्हणावेत. हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी रामनवमी ते हनुमान जयंती हा कालावधी सर्वात चांगला आहे. हे स्तोत्र शुद्ध आणि स्पष्ट उच्चारात ऐकायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.